नमस्कार, मी गौरी किरण बोलते तारेच्या भागात तुमचं मनापासून स्वागत। मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण या शो मध्ये खरं तर भेटतोय। याचं कारण खूप खास व्यक्तींसाठी खरं तर मी थांबले होते आणि आज ते आपल्या सोबत आहेत, कुसुम आणि मार्तंड। कळते का काय बोलते ते? हां, हेळू हेळू नन्हे का मराठी माताडली की बरं तग हेळू ती म्हणते हळूहळू म्हण, मला पटापट कळत नाही। हळूहळू इल्ला हेळू हेळू म्हणजे बोल। मला मराठी जरा जरा कळतंय बघा, तुम्ही बोलला तर चालतंय की। आता तुम्ही पण बघा, यांना थोडं थोडं कळतंय। तर कुसुम म्हणजेच आपल्या सोबत आहे कश्मीरा कुलकर्णी आणि हा जो पाय तुम्हाला आता कॅमेरा समोर दिसतोय आहे मार्तंड म्हणजे कश्मीर महाजनी। तुमच्या दोघांचंही बोलते तारेमध्ये मनापासून स्वागत। धन्यवाद। मित्रांनो, कॅरी ऑन मराठा हा त्यांचा एक सिनेमा आपल्या भेटीला आलेला आहे आणि त्यानिमित्तानेच आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत। तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या गप्पांना। कुसुम पासून मी सुरुवात करते। कुसुम, कॅरी ऑन मराठा हे नावच आहे सिनेमाचं। हो, आणि तुला तर म्हणजे या कॅरेक्टरसाठी, कुसुमच्या कॅरेक्टरसाठी तुला खूप काही गोष्टी कॅरी कराव्या लागल्यात। म्हणजे अगदी म्हणायचं तर दागिन्यांपासून ते भाषेपर्यंत सगळं। नाही, भाषेपासून दागिन्यांपर्यंत म्हण सुरुवात कारण तिथूनच होती। पण मजा आली, म्हणजे नवीन काहीतरी, नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करायला मिळालं याच्यामध्ये। एक चॅलेंजिंग असा रोल होता, छान। आणि ते प्रेझेंट करायला, ती संस्कृती, ती भाषा प्रेझेंट करायला खूप मजा आली। कश्मीर, कॅरी ऑन मराठा तुझ्या सिनेमाचं नाव आहे, तू डेब्यू करतोयस मराठीतून या सिनेमातून। पण मग मार्तंड या भूमिकेसाठी तुला काय गोष्टी कॅरी कराव्या लागल्या? बरं, तुला माझा हा लुक जास्त आवडतो का तो लुक जास्त आवडतो केसांचा? हा माझा नवीन फिल्मचा लुक आहे म्हणून। हा बघा, मी जाईन आता। चांगला आहे, याच्या आधीचाही चांगला होता, याच्या नंतरचाही चांगला आहे। ओव्हरऑल तिला तूच आवडतेस म्हणणार लुक मध्ये नाही का? तुला एक मी आठवण सांगायला मला आवडेल। MBCL ला आम्ही सगळेजण गेलो होतो ना, तर ह्याचा परफॉर्मन्स होता, साहेब नाचत होते व्यवस्थित मस्त पैकी। आणि इथे सगळे काश्मीर कसला सॉलिड आहे यार, कारण आम्ही फर्स्ट टाइम बघितलं होतं। त्याच्या आधी काश्मीर बद्दल ऐकलं असेल कुणीतरी, पण काश्मीरचा परफॉर्मन्स कोणी पाहिला नव्हता। प्रभू प्रभू हे मी पण ऐकलं होतं, कारण कोल्हापूरच्या टीम मध्ये मी खेळत होते आणि आमच्या बाजूला सगळ्या बऱ्याच टीम बसलेल्या होत्या। आणि हे हा काश्मीराच्या कॅरी ऑन मराठा कसला सुंदर नाचतो आईला, अशा वगैरे त्या मुलींच्या खरंच रिॲक्शन्स होत्या। पण आता मराठी इंडस्ट्रीतल्या तारका सुद्धा काश्मीर बद्दल, काश्मीरचा परफॉर्मन्स, काश्मीर स्टेजवर आला की असं लाजलो मी। थोडक्यात काय वाटतं, एवढं कौतुक चारी बाजूंनी आता ऐकायला मिळतंय। आता सिरियस नोट वरती जायचं तर खूप आनंद होतो। कोणालाही आपण आवडावं असंच प्रत्येकाला वाटतं आणि सगळ्यांबरोबर काम करायचा उत्साह आहे। आणि काय आता सांगू मी तुला, आय जस्ट फील ब्लेस्ड बाय व्हॉट एव्हर इज हॅपनिंग। आणि एक जबाबदारी वाढते की आपल्याला प्रत्येक वेळेस आधी जे केले त्याच्यापेक्षा जरा जास्त वरच्या पायरीवर जाऊन काम करावं लागणार आहे, जर का ते मेंटेन करायचं असेल तर। पुढे सरकूया थोडंसं, पुढे सरकूया सांगितलेलं ऐकायचं, मागे सरका आता, लगेच ऐकतो आम्ही। तर तुझ्या वडिलांचे सिनेमे म्हणजे रवींद्र सरांचे सिनेमे आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलेत। मला स्पेशली तुझ्याकडून ऐकायला आवडेल की तुला सरांचा कुठला सिनेमा खूप आवडलाय? मला मुंबईचा फौजदार आवडतो त्यांचा सगळ्यात जास्ती। मला असं वाटतं तो सिनेमा मला का आवडतो, कारण राजदत्त साहेबांनी जो डिरेक्ट केला आहे तो, काही सिनेमे असे असतात की ते तुम्हाला त्या काळाकरता म्हणून आवडतात आणि आता बनवले तर वेगळ्या रीतीने बनवू शकतो। तो सिनेमा आजही बघितल्यावरती मला असं वाटतं की त्या जर का परत बनवला तर त्यात काहीच चेंज नाही करावा। तो जसा आहे टाइमलेस फिल्म ज्याला आपण म्हणतो तसं आहे की आजही मी माझ्या सेन्सिबिलिटीजनी जेव्हा मी जगभरातले सिनेमे पाहिलेत, फ्रेंच असो, पॉलिश असो, इटालियन असो, रशियन असो, हॉलिवूड असो, साऊथ इंडियन मूवीज असो, एवढे सगळे सिनेमे बघून सुद्धा जेव्हा मी मुंबईचा फौजदार परत जाऊन बघतो तेव्हा असं वाटतं की नाही, यात नाही परत बनवलं तरी असाच बनला पाहिजे, यात काही चेंज नाही करावं पण। तर आता थोडंसं अजून पुढे नको सरकूया आपण, तुझा प्रश्न विचारते मी। बरं, तर तुम्ही या प्रमोशनच्या निमित्ताने वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाता, तर काश्मीरला माझा प्रश्न काय माहिती, किती महत्त्वाचं आहे प्रमोशन? तर या सोशल मीडियावर आता मुलींच्या रिक्वेस्ट किती वाढल्यात की त्याला फेसबुकवर किती रिक्वेस्ट येत आहेत? म्हणजे मला उत्तर ऐकायला आवडेल। तू पाठवलीस की नाही मला रिक्वेस्ट? नाही ना, अजून मिळतच नाही। काश्मीर महाजनी काढल्यानं 15 प्रोफाईल ओपन होतात, काय उत्तर देणार? बिचारा रडू, त्याला किती वाईट वाटलंय। असू दे काश्मीर, सोके काश्मीर, काय हे तू रडवलंस? बरं, मी आता लगेच पाठवते मोबाईल, आधी पाठव मग तू उत्तर देणार। लगेच पाठवते। तर मला या प्रश्न बघ, एक तर आत्ताच वाढली माझी, झालेल्या होणार आहे। माझा निम्म्याहून अधिक वेळ फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती आणि ह्याच्यावरतीच दिवसातला खर्च होतो। त्यामुळे माझी आई, बायको या सगळ्यांना असं होतं की अरे तुला काय, तू सकाळी उठला की पहिलं दूध घेऊन समोर
कम्प्युटरवरती, नाही तर बाहेर जाऊन प्रमोट करणं, तर घरी आल्यावरती परत कम्प्युटरवरती. कारण त्यांचा इतका छान प्रेमाचा रिस्पॉन्स येतोय मला असं वाटतं की मी ते इग्नोर करून नाही चालणार. मला प्रत्येकाला रिस्पॉन्ड करायचं आहे, कारण मला ते ब्लेसिंग आहे माझ्याकरता की ते एवढं प्रेम करतात माझ्यावर. तर तू मैलाचा दगड आहेस त्या बाबतीतला की सगळं पॅकेज एकत्र आहे. मैलाचा दगड मैलाचा दगड काय सांगत मला मैलाचा दगड म्हणजे माझा इन्सल्ट होतो इकडे इंटरव्ह्यू. दगड म्हणते, रिक्वेस्ट नाही पाठवत, मैलाचा दगड. कॉम्प्लिमेंट्स मिळतात मला. असं म्हणतात की तू बॉडी तयार केलीस फिल्म करता, किंवा आम्हाला आता फायनली एक हिरो असं मिळालाय ज्याला आम्ही पूर्ण पॅकेज आहे असं आम्हाला वाटू शकतं. हे सगळं बोलतायत आणि दे आर ऑल मोस्ट वेलकम. आय फील आय एम नॉट दॅट गुड. मला असं वाटतं माझ्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट्स अजून झाल्या पाहिजेत. त्यामुळे मला त्याचं थोडं दडपण येतं. एवढं बोलतात आणि असं होतं की बस एवढं नका बोलू, एवढाही चांगला नाही, इतना भी अच्छा नाही मैं, बस करो रुलावगे क्या. पण एक प्रकर्षाने मला सांगायला आवडेल, ॲज अन आर्टिस्ट मला असं वाटतं तुमचा वाचिक अभिनयाबरोबर कायिक अभिनय पण आहे. मी बऱ्याचदा बोललोय आणि हे मला प्रकर्षाने या शोमध्ये सांगायला आवडेल की जेवढं तुम्ही तुमच्या डिक्शनचं, तुमच्या अभिनयाचं, तुमच्या चेहऱ्याची काळजी घेतात, तुमचा कायिक अभिनय पण इन्व्हॉल्ड आहे. त्याच्याकरता तुम्ही शरीराची काळजी ही घेतलीच पाहिजे ॲज अन आर्टिस्ट, ॲज अ प्रोफेशनल. आणि हे इयर राऊंड तुमचं चाललं पाहिजे. कुठली फिल्म आली तर हां, आता एखाद्या फिल्ममध्ये जर का मला पोट सोडायचं असेल आणि जर का खराब शरीरयष्टीचा माणूस असेल तो, तर मला ते एका आठवड्यात अचीव्ह करता येतं. कारण इतके वर्ष व्यायाम केल्यामुळे एक मसल्सची, शरीराची लवचिकता तयार झाली आहे. सो मी कुठलाही रोल करता स्वतःला इझिली फिजिकली सुद्धा मोल्ड करू शकतो. कारण सिनेमामध्ये तुम्ही फक्त ऐकू येत नाही, तुम्ही पहिले दिसता आणि दिसल्यावरती तो मेक बिलीव्ह होतो आणि मग तुम्ही जे काय बोलता त्यांनी अजून ते कॅरेक्टर मेक बिलीव्ह होत जातं. सो पहिलं दिसणं महत्त्वाचं आहे. सो तुम्ही जे दिसतायत ते तुम्ही कसे दिसताय हे खूप ॲज अन आर्टिस्ट महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत ही जी गैरसमज होत होते किंवा अशा एक परंपरा चालली होती की हां, मॉडेल नाही आहे मी कलाकार आहे, सो मी काय माझं शरीर कसंही भोंगळं असलं तरी सुद्धा चालेल, हे नसलं पाहिजे. तुमचं शरीराकडे तुम्ही तेवढं ध्यान दिलंच पाहिजे. ॲज अन ॲक्टर ती तुमची जबाबदारी आहे. तर कश्मीरा, तुझ्याबद्दल मला विचारायचं, तुझी सुरुवात या सिनेमासृष्टीतली किंवा काय सुरुवातीला केल्यास, आवड कशी अभिनयाची, थोडक्यात मला ऐकायला आवडेल तुझ्या. थोडक्यात सांगेन, कारण ऑलरेडी त्याचे बरेच इंटरव्ह्यू झाले आणि खूप जणांनी वाचले पण असतील. माझ्या आईची खूप इच्छा होती मी या फील्डमध्ये यावी म्हणून. तर 17 डिसेंबरला आईबाबांचा लग्नाचा वाढदिवस असतो आणि लग्नाच्या 10-11 वर्षानंतर सेम डे 17 डिसेंबरला मी जन्माला आले. आणि त्याचं एक गोष्ट अशी होती की लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून बाबा आईला नाचे मयुरी पिक्चर दाखवायला घेऊन गेले होते. सो थिएटरमध्ये जन्माला आलेले होते मी, कारण तिथे काही सर्व्हिसेस पोहोचल्या नव्हत्या तोपर्यंत. त्यामुळे तेव्हाच आईने ठरवलं होतं की ही हिरोईन होणार. त्यामुळे लहानपणापासून तिने थिएटर, शाळेमध्ये असताना सांस्कृतिक गोष्टींमध्ये भाग घेणं किंवा कॉलेजमध्ये असताना, त्यामुळं ते आधीच जेव्हा मी जन्माला आले त्या क्षणाला हे फिक्स होतं की मी या फील्डमध्ये येणार. क्या बात आहे यार, म्हणजे अशीच सुरुवातीच्या अभिनयाची थिएटरमध्ये नाव नाचे मयुरीने ठेवलं तिथे. आणि तिने ते तेव्हाच काश्मीर असं ठेवलं होतं की या फील्डला पुढे जाऊन ते सूट होईल. क्या बात आहे. आपण आता इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, मात्र ब्रेक नंतर अजून बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आणि गप्पा यांच्याबरोबर करायच्या आहेत. माझ्याकरता एक चहा ऑर्डर कर प्लीज. हा, चहा कॉफी नाही घेत मला सबवेचं सँडविच पण हवं. हा, मला पण. हा, अजून काही असेल तर आपण लिस्ट नंतर पूर्ण करूया. घेऊया नाही, आता हवंय, भूक लागली. किती एक छोटासा ब्रेक, भेटूया ब्रेक नंतर. याचे डोळे इतके सुंदरच नाही का? कुणाचे ग? ऋतिकचे? ऋतिक. मी जाऊ का? नाही, बघू ना आम्हाला असं हीच तर मजा आहे. छान बघून नाही का? ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं बोलते तारेमध्ये मनापासून स्वागत. आपण याच्या आधी आपण पाहिलं की काय काय धमाल मस्ती आपण केली. आता अजून बऱ्याच गोष्टी गप्पा बाकी आहेत, पण मार्तंडकडे वळणार आहे मी. मार्तंडकडे वळणार आहे. तर तू यात दुग्ध व्यावसायिक झालास, पण खरंच म्हणजे काश्मीर, तुला जर डान्स आणि ऍक्टिंग व्यतिरिक्त जर कुठला व्यवसाय करायला आवडला असता तर कुठल्या व्यवसायात इंटरेस्टेड आहेस तू? मला आता बहुतेक ना टँकरची एजन्सी घेतली असते मी, कारण इतका टँकर चालवला या फिल्ममध्ये की जर का फिल्म्समध्ये काहीच झालं नाही 2-3 वर्षात, पिक्चर चालले नाही जास्ती, तर मग टँकरचा धंदा काढू शकतो मी. आणि या फिल्ममध्ये तसंही मला टँकर चालवताना इतकं बघणार आहेत लोक की तो धंदा माझा नक्की खूप जोरात चालेल. आणि तुझं काय सांगशील, काय अजून गोष्टी कुसुमच्या आम्हाला पाहायला मिळणार आहेत सिनेमामध्ये? कारण सिनेमामध्ये ती खूप भांडण छान करते.
स्वतःच भांडण करते पण समोरच्यालाच म्हणते की तू भांडखोर आहे. जसं की मी याला म्हणत असते की जगळगंट. जगळगंट म्हणजे काय? जगळगंट म्हणजे मराठीत भांडखोर. आणि तो शब्द इतका आमचा फेमस, याच्यावरून गाणं म्हटलंय. फिरतीचा बाण उरी घुसला इथे, हसला नी डाव सारा फसला तिथे, जगळगंट जगळगंट आज हरला इथे, जीव झुरला इथे, जीव झुरला इथे. काही तुम्ही काही सांगायची गरजच लागत नाही, म्हणजे इतके उत्स्फूर्त आहेत ना हे दोघं जण. बरं, तर जसं मी म्हणत होते की एक छान हिरो आहे आमच्याकडे ज्याला तुला प्रपोज करायचंय. बोलवा ना. तर आता तसाही हा हिरो आहेच इथे. आता आहेच छान. मी पिक्चर मध्ये खरंच त्याला प्रपोज केलंस. तर आता बघूया आपण आपल्याकडे जो हिरो आहे त्याला ही कसं प्रपोज करते. मी जाऊ का? नाही बघू दे ना आम्हाला. असं हीच तर मजा आहे. छान बघून नाही का. याचे डोळे इतके सुंदर आहेत माहिती का. कुणाचे ग? याचे अच्छा ऋतिकचे. कलर बघ ना कुणाचा? डोळ्यांचा. अच्छा एशियन पेंट इतका सुंदर. घाण जोक मारला. डोळ्यांचा रंग इतका सुंदर आहे की असं वाटतं की त्या डोळ्यांचा म्हणजे आणि ओठांवर हात नेते म्हणजे काय तिचं पण दिसले पाहिजेत ना. अच्छा. आता याच्यावर गेलं कसं दिसणार ना. प्रत्येकाने बघा हा डोळे किती सुंदर याचे डोळे. ऋतिकचे. ओठ अगदी मस्त गुलाबी गुलाबी. हे बघ आता परत कन्फ्युज केलं मला. ओठ काय याचे बघ ग तू बघ असं. अच्छा बरं, तू कन्नड मध्ये का? कन्नड मध्ये तेच म्हणणार होते की मी कन्नड मध्ये माझ्या कुसुमच्या भाषेमध्ये कसे तुमचे विचार जुळतात ना. एकच गोष्ट तुम्ही दोघी एकत्र म्हणणार होते. पण मी कन्नड नाही म्हणणार. नानीन प्रीती स्थिती. वाव, त्यालाही काहीच कळलं नाही. चेहरा बघा त्याचा कसा निर्विकार आहे. निर्विकार चेहरा आहे त्याचा, त्याला काही कळलं नाही. मित्रा, तिला म्हणायचं आय लव्ह यू. ओके, हे काय होतं? हा म्हणाला आय लव्ह यू. तिला म्हणायचं तू फक्त एक्सप्लेन करत नाही की मी काय म्हणाले. बरं चला, हा टास्क काश्मीराने तरी एकदम सक्सेसफुली केलेला आहे आणि तिच्यासाठी टाळ्या. खूप छान. आता बघूया काश्मीरला किती प्रॅक्टिस आहे प्रपोज करायची. वाव, खूपच सेक्सी आहे हा. गौरीचा तुम्ही मेकअप नसताना फोटो काढलाय का? गौरी किरण, अरे नाही, मी नाही. विदाऊट मेकअप कशी दिसत असलीस तरी मला तू विदाऊट मेकअपच हवी आहेस. तुझ्या ह्या विदाऊट मेकअपच्या सौंदर्यावरती मी भाळलेलो आहे. काय तुझे हे दात, वा फॅब्युलस. काय तुझे हे डोळे, आणि सगळ्यात मस्त आणि सगळ्यात सुंदर फीचर तुझा जो तू लपवतेस, वेगळी कॅप लावून, ते तुझं नाक. कॅप लावून या नाकाच्या मी प्रेमात पडलो. अजिबात एक तास मेकअप करायची गरज नव्हती. तू किरणशी लग्न केलंस, मायाशी लग्न केलं असतंस तर मी तुला मेकअप करूनच दिला नसतं आणि तुला काय असंच दाखवलं असतं. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आणि कुणालाही तो खूप छान प्रपोज करू शकतो थोडक्यात. दे बाबा दे, माझा खरा चेहरा लावू दे मला. तर मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत मला बघत होतात विथ मेकअप. आता विदाऊट मेकअप मी खरंच अशी दिसते. थँक्स अलॉट काश्मीर, तू माझं पहिलं रूप मला परत दिलं. ओके, तर गाण्यांवर मगाशी होतो आपण. आता खूप छान मस्ती झाली, पण गाणी स्पेशली सिनेमाची खूप सुंदर आहेत. जगळगंट असू दे किंवा आत्ताच आम्ही परवाच पाहिलं ते नवलाई. सोयनिरे. हा, ते तर खूपच छान आहे यार गाणं. त्याचे मला वाटतं कॉस्ट्युम पण खूप छान केलेले आहेत. तर त्याच्याबद्दल जरासं ऐकायला आवडेल तुमच्या दोघांकडून. तर सोबाने सोयनिरे हे माझं आवडतं गाणं आहे. तर आम्ही बदामीला जाऊन ते प्रॉपर कर्नाटकात शूट केलेलं आहे. कारण ते माझ्या स्वप्नातलं गाणं आहे आणि एका कानडी मुलीच्या स्वप्नातलं गाणं असल्यामुळे तिने लहानपणापासून अख्खं कर्नाटक पाहिलेलं आहे. त्यामुळं तिचे जे काही आवडती ठिकाण आहे तिथे तिने त्याला इमॅजिन केलेलं आहे आणि खूप छान गाणं आहे ते. मला आवडण्यामागचं दुसरं कारण असं आहे की एकतर त्याचं म्युझिक खूप छान आहे. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की श्रेया घोषाल यांनी ते गायलेलं आहे. ती माझी खूप फेवरेट सिंगर आहे. माझा एक्सपिरियन्स फॅब्युलस होता. खूप फिरलो आम्ही गाण्यांकरता. माझं आवडतं गाणं सगळ्यात जास्ती मन जाई जिथं नवलाई तिथं.
ते आहे त्याला कारण त्यात बाबा पण हा ते आहेत ते दिसले पण ते कारण ते नाहीये मला खूप आवडतं इट्स अ परफेक्ट रोड सॉन्ग इनफॅक्ट आता इथे पण इंटरव्ह्यूज करता मी अख्खा दिवस फिरतोय ना तर गाडीत ते गाणं सतत रिपीटवरती लावलंय मी इट्स अ व्हेरी ब्युटिफुल रोड सॉन्ग ते माझं सगळ्यात फेवरेट गाणं सरप्राइझिंगली झालं कारण तसं बघायला गेलं तर सोबाने सोयनिरे किंवा मार्तंड मल्हार ही इमिजिएटली तोंडावर बसणारी काही गाणी असतात ती लगेच पण ह्या अशा काही गाण्यांची ही क्वालिटी असते की ती ऐकून ऐकून तुमच्या ध्यानात राहतात आणि कदाचित इतर गाणी जी लगेच तोंडावर बसतात ती 6 महिन्यानंतर तुमच्या मेमरीतनं जातात सुद्धा त्याचा कंटाळी येतो पण ही काही गाणी असतात जी हळूहळू ग्रो होतं तुमच्यावर आणि कित्येकदा वर्ष तुम्हाला ती आवडतच राहतात मला असं वाटतं त्या गाण्याची ती क्वालिटी मी इव्हन शैल प्रितेश जे आमचे म्युझिक डायरेक्टर त्यांना त्यांच्याबरोबर पण ही गोष्ट शेअर केली आणि तेव्हा त्यांनाही असं वाटतं यार कश्मीर हमने कभी इस ढंग से सोचा ही नहीं था उस गाने के बारे में हम भी सुनते तो ऐसा लगता है हाँ बन गया है लेकिन अभी तूने बोला है तो इसकी वजह से अभी हम ज़्यादा सुनने लगे और अभी हमारा भी वो ज़्यादा फेवरेट होने लगा है गाना खूप सुंदर गाणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात तुम्हाला रवींद्र महाजनी सुद्धा पाहायला मिळणार आहेत तो प्लीज ते गाणं पाहिलं नसेल तर पण याच प्रश्नावरून तुला पुन्हा एक प्रश्न मला विचारायचा आहे की हा सिनेमा असू दे किंवा याच्याही पुढचा एक सिनेमा करतोयस त्या दोन्हीमध्ये तू सरांसोबत आहेस म्हणजे या सिनेमात आय थिंक तू शेअर केली नाहीये स्क्रीन पण आहेत बाबा सिनेमामध्ये आणि दुसऱ्या एका सिनेमात तू सीन केलाय सीन केलाय तर हा एक्सपिरियन्स तुझा कसा होता म्हणजे बाबा तुझ्या फिल्ममध्ये आहेत ऑब्व्हियसली त्यांना सुद्धा सगळ्यांना बघणं खूप मोठी गोष्ट आहे खूप वर्षानंतर ते एक्सपिरियन्स खूप नॉर्मल होता ऑन सेट डॅड आणि मी आर जस्ट लाईक एनी हे उत्तर तुला तितकं मसालेदार उत्तर नाही मिळू शकत अनफॉर्च्युनेटली पण खरं सत्य गोष्ट आहे एक कॅरेक्टर आहेत ते तिकडे मी एक कॅरेक्टर म्हणून त्यांना रिॲक्ट करतोय तिकडे तर आमचा सीन पण घडला एकत्र एक आणि त्यात तर इनफॅक्ट ते मला म्हणतात बापाच्या वयाच्या माणसाशी असं बोलू नये मी काहीतरी मस्तीत त्यांना बोलतो माझात काहीतरी तो मुद्दाम तो लेखकाने टाकला तसा डायलॉग कारण बाप लेखच आहेत म्हणून सो ऑन सेट इट्स लाईक एनी अदर ॲक्टर विथ डॅड तुम्ही येता तुम्ही व्हॅनिटीत बसता थोडा वेळ गप्पा मारता मग एक चहा पिता आणि यू आर रेडी फॉर द शॉट सो ॲट दॅट मोमेंट ही इज जस्ट अ कॅरेक्टर फॉर मी क्या बात आहे तर एक छोटासा ब्रेक घेऊया कारण खूप छान गोष्टी आपण केलेल्या आहेत पण अजून बऱ्याचशा इंटरेस्टिंग गोष्टी बाकी आहेत भेटूया ब्रेक नंतर पाहत रहा मायबोली वेलकम बॅक फ्रेंड्स बोलते तारेमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपल्या गप्पा चालू आहेत कश्मीर महाजनी आणि कश्मीरा कुलकर्णी सोबत आपल्या छान गप्पा झाल्या आपण मजा पण खूप केली पण कश्मीर महाजनी इज इक्वल टू डान्स तुला काय वाटतं कश्मीरा करेक्ट आहे म्हणून तर मी आधी सांगितलं की मला डान्स मध्ये खूप छान प्रोत्साहन मिळाले की आपण असा छान डान्स केला पाहिजे याला बघून त्याला उठवा तो झोपतोय त्याला उठव कारण त्याला इथे आता डान्स करायचा आपल्या सोबत सो कश्मीर डान्सची आवड कधीपासून आहे म्हणजे तू मला आता एक गोष्ट मला कळत नाही की डान्स परत मी त्याच मुद्द्यावरती येईन याच्यात सिरियस नोटवरती की जसं मी म्हणलं फिजिक तर अचानक फिल्म करता केलंयस का काय तसंच डान्समध्ये अभिनय येतोच आणि पुन्हा मी तिकडेच जाईन की प्रत्येक ॲक्टरला नृत्याचं अंग असलंच पाहिजे आणि प्रत्येक डान्सरमध्ये अभिनय हा असतोच माझ्याकरता पुन्हा अभिनय आणि डान्स नृत्य ह्या दोन वेगळ्या गोष्टी होऊच नाही शकत पुन्हा बॉडी लँग्वेजवरती की एका डान्सरची बॉडी लँग्वेज जितकी ग्रेसफुल असते तितकी खूप कमी लोकांची असते सो अभिनयात बॉडी लँग्वेज पुन्हा आलीच सो अभिनयात नृत्य आलंच थोड्याफार प्रमाणात आणि नृत्यामध्ये अभिनय भरलेला आहे सो आय एम एन आर्टिस्ट आय एम जस्ट ट्राईंग टू क्रिएट समथिंग डान्स अकॅडमी ओपन केली ते मी केली ओपन त्यावेळेस माझ्या आईनी आणि मी मिळून ती ओपन केली आम्ही एका स्टुडंटपासून सुरुवात केली आणि आज 15,000पेक्षा जास्त स्टुडंट शिकून गेलेत आमच्याकडे आणि सगळ्या प्रकारच्या स्टाईल्स आम्ही शिकवतो तिथे ती माझी पॅशन होती सो ती मी कन्वर्ट केली प्रोफेशनमध्ये क्या बात है 15,000पेक्षा जास्त स्टुडंट्स त्याच्या अकॅडमीमधून शिकून गेलेत अजूनही बरेच जणांचं ऍडमिशन चालू आहे आणि तुम्हाला संधी हवी असली तर कॉन्टॅक्ट करा कश्मीर महाजनचा नंबर मी नंतर खाली पाठवेन मग याचे पण पैसे दिले नाही ना याचे पण मला त्याने आधीच सांगते पण मग त्या कमिशनला आपण वेगळ्या गोष्टीत कन्वर्ट करूया तू दोन तडफदार अशा छान दोन मुलींना तुझे डान्स स्टेप्स शिकवशील का नक्की शिकवीन तर मग आता आपण डान्स करणार आहोत कश्मीर सोबत
जमलंच नाही आपल्याला डान्स शिकायला माहितीये का? गौरी तुला डान्स शिकवणं इज व्हेरी टफ. पनिश करणार दोघींना पनिश. स्प्रेचे पाण्याचे. खूप मस्त पण तर बरं, तू पुन्हा एकदा मुद्द्यावर आहे. हा कसं आहे ना, मला कुठलीही कोणी छान गोष्ट शिकवतो ना तर मी लगेच त्याला गिफ्ट देऊन टाकते. तर गश्मीरने आपल्याला इतका छान डान्स शिकवला म्हणून आपण त्याला एक गिफ्ट देणार आहोत. गौरी मी तुझा जेवढा घाम काढला उसके लिए मैं तुझे चुन चुन के मारूंगा गौरी. चुन चुन के मार्तंडला सूट होईल असं छानसं गिफ्ट दिलं. ए यार बस बस, तू आता हे नाव काढलंस. छान तलवार हातात आहे म्हणजे मार्तंड प्रत्यक्षात इथे उपस्थित आहे. एक छानसा डायलॉग होऊन जाऊ दे ना यार. डायलॉग स्टंट बघितलंस मार्तंड मार्तंड गाण्यात? बघितलेत ना. मग ती आता किती चापकाचे किलोची होती पटके त्याला? मागितले मारले तरी बी. हो मग माझं अजून हे जे डी कलर आहे ना काळं निळं, हे अख्खी कातडी माझी एवढी फाटली होती त्या दिवशी शूट ते करताना. लागतं बरं. ते आसूड मारताना हे माझं इथपर्यंत फाटलं होतं अख्खं. पण एक चांगली गोष्ट ही होती की ते अँटीसेप्टिक झालं, कारण माझ्यावरती 100 लोक हळद उडवत होती. त्यामुळे ते सेप्टिक नाही आलं. ती हळद अँटीसेप्टिक असल्यामुळे ती जखम लवकर भरली. त्यामुळे पण एवढूसा एक छोटूसा मार्क राहिला इकडे. आणि डायलॉग असा आहे, कोल्हापूरचा मर्दगडी, मालेवाडी आपलं गाव, भक्त खंडोबाचा आणि मार्तंड आपलं नाव. हाऊसफुल यार. पण कसं वाटलं गिफ्ट? कसं वाटलं? मला खूप आवडलं गिफ्ट. मस्त आहे, खरंच खूप छान. हे मी घरी घेऊन जाऊ शकतो ना काय? फक्त आता गिफ्ट आहे म्हटल्यानंतर म्हणजे बघू आपण नंतर बोलूया त्याच्याबद्दल. अच्छा अच्छा, म्हणजे तुझं दाखवणं पुरतं. हे चुकीचं आहे. दाखवण्यापुरतं आहे सगळं. हे नाही सगळं बघ, खोटं त्याच्याबद्दल मला माहित नाही, पण तुला देणार ते गिफ्ट तू घरी घेऊन जाऊ शकतेस. कुसुमचं काय स्पेशालिटी आहे picture? काय देऊ शकते? तू काही गेस करू नको. कन्नडचं पुस्तक नाही, तू गेस करू नकोस. मी तुला ते गिफ्ट दागिने देते. नाही. साडी, ते पांढरं लावतात ते भस्म. नाही. जाऊ ते दे बाई, ह्याच्यापैकी जास्त आता मी काही गेस नाही हा, करू तर आता मी लांबी रुंदीला तेवढंच असणार असं गिफ्ट तुला देते. कुसुमची काय स्पेशालिटी आहे? झोपू कमी पडेल. खूप रोजचा झाला असं. मला दिसली हा ती वस्तू. वाह. असं नाही, असा दाखव. माझ्या clothes मध्ये तुम्ही बघू शकता. हा पेपर डोसा आहे जो मला अजिबात नाही आवडत. मी खाणार आहे म्हणून या ब्रेक मध्ये. प्लीज, हे गिफ्ट मी देऊ शकते तुला. आणि मग तू तलवार घेऊन जा. चालेल. काय चालेल. का आवडत नाही डोसा? 2-2.5 महिने कंटिन्यू मी हैदराबादमध्ये शूट करतेय. जेवायला तेच, नाश्त्याला काही तू कर का? चांगला आहे. नाश्त्याला तेच, जेवणाला ते, दुपारी संध्याकाळी नाश्ता जेवण बघेल तेव्हा इडली डोसा. फारच थोडंसं व्हरायटी म्हणलं तर पोंगल. त्यामुळं मी ते बघून सुद्धा मला आता त्याचं नको. मला काही साऊथ इंडियन डिशेस बघायला नको. तू हिरो हिरोईनचं प्रेम दिसून येतं. हे गौरी, पण टेस्ट तुला वाईट नाही वाटत? हो. वाईट मला. अच्छा, यांचं प्रेम दिसायचं आणि मला वाईट नाही नाही, वाटत. नाही, तुझ्यावर इथे तर आहेस ना तू आमची. बरं, आता एवढ्या प्रेमाने तर आपल्याला भरवते तर नाही, मी विचार करतोय की ते काहीतरी त्यात बरं वाईट घातलं असेल तर जे काय व्हायचं तिघांची पोटं खराब होणार. हा. तर इथे आमची डोसा पार्टी पार पडलेली आहे. पण मला ह्याच्यावरनं सुद्धा सांग ना की तिकडे काय व्हरायटी असते का वेगळी? मी म्हणेन की आपल्या इकडे मिळणारे डोसा आणि इडली जास्त छान वाटलं मला. कारण तिकडे ते सेम चटणी आणि ते सांबार वगैरे करतात ते इतकं आंबट असतं थोडंसं. म्हणजे खूप उन्हामध्ये शूट चालू होतं, त्याच्यामध्ये आंबट वगैरे ते तब्येतीसाठी मला ते योग्य पण नाही वाटलं. त्यामुळं पण मला इकडचं जास्त छान वाटेल इडली डोसा खायला. तिथे इडली समोर असताना मी आपल्या मुंबईची इडली मिस करत होते. असं झालं ते. आता अर्थातच बोलते तारे मधले जवळपास सगळे सेगमेंट पूर्ण झालेले आहेत. छान छान गप्पा झालेल्या आहेत. ह्यांनी मला हऱ्यास करून झालेला आहे, मी यांना पिडून झालेला आहे. हे बघ, मी नेहमी म्हणतो की मी सुंदर मुलींना छळतो
आणि आता मी तुला आतापर्यंत सगळ्यात जास्ती हिला छेडले म्हणजे ही सगळ्यात सुंदर मुलगी झाली की करेक्ट आहे. हे म्हणजे आता आम्ही प्रमोशनसाठी इकडे तिकडे जातो तर मी बघितलंय त्यांनी सगळ्यात जास्त तुला छळलंय. त्यामुळे तू सगळ्यात सुंदर आहेस हे डिक्लेअर फायनली हाच तो क्षण आणि हीच ती वेळ जेव्हा आपल्याला घ्यायचा आहे एक छान सेल्फी. सो फायनली सेल्फी झालेला आहे आणि खूप एन्जॉय केलं मी या दोघांसोबत. तर पुढे सरकूया. पुढे सर पुढे सर मुद्द्यावर. थँक्यू सो मच कश्मीरा. थँक्स कश्मीर. खूप 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 छान मजा आली आणि खरंच खूप वेगळा एपिसोड झाला कारण खूप धमाल मस्ती आपण या एपिसोडमध्ये केली. आणि तुमच्या या संपूर्ण प्रवासाला कॅरी ऑन मराठा या सिनेमाला मायबोलीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.